चहासोबत फरसाण तर खायला सगळ्यांनाच आवडते। फरसाण प्रेमी भरपूर भेटतील। तर फरसाणची भाजी कधी खाल्ली आहे का? हो, आज मी तुम्हाला फरसाणच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला फरसाणच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी गॅसवर ठेवूयात कढई। कढईमध्ये टाकले तेल। हे तेल माझं तळणीचं थोडं उरलेलं आहे, त्यामुळे त्याचा रंग तसा दिसतोय। कुठलेही लाकडी घाण्याचं वगैरे नाहीये, साधं घरगुती गोड तेल आहे। आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूयात। मोहरी छान तडतडली की आता यामध्ये टाकायचं आहे जिरं। जिरं सुद्धा मस्त फुललं पाहिजे, नाहीतर ते दाताखाली टचटच लागतं, त्यामुळे तेवढी काळजी घ्या। आता इथे 2 मोठे चिरलेले कांदे मी टाकते। कांदा यासाठी भरपूर वापरायचा, बिलकुल कंजूसपणा करायचा नाहीये, कारण जेवढा कांदा वापरताल तुम्ही तेवढी या भाजीला चव उत्तम येते। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। याला छान ब्राऊन कलर आला की यामध्ये टाकायचं आहे 1 चिरलेलं टोमॅटो। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण टोमॅटोमुळे एक टँगी फ्लेवर येतो, त्यामुळे भाजी आणखी छान लागते। आता टोमॅटो नंतर मी इथे कढीपत्त्याची ताजी पानं टाकत आहे। माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे म्हणून मी वापरते, तुमच्याकडे नसेल तरी स्किप केला तरी चालेल। आता हे सर्व मिश्रण साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला छान मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकूया चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हे व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं हलवल्यानंतर हे छान परतलं जातं। त्यानंतर आपल्याला यावर ठेवायचं आहे झाकण। तुम्ही बघू शकता इथे मी झाकून ठेवलेले आहे। एक अर्ध्या मिनिटानंतर हे झाकण काढलं तर याला छान वाफ बसलेली आहे। आता यामध्ये टाकूयात फरसाण। माझ्याकडे फरसाणमध्ये पापड्या जास्त उरल्या होत्या, तुमच्याकडे कुठलंही फरसाण असेल तरी हरकत नाही, चव छान लागते, कुठलंही फरसाण चालतं। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ थोडंसं कमीच वापरायचं, कारण फरसाणमध्ये ऑलरेडी मीठ असतं। जास्त मीठ वापरलं तर ही भाजी खारट होऊ शकते। त्यानंतर थोडंसं पाण्याचा एक शिपका मारायचा आहे। थोडंसं पाणी टाकल्यावर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक अर्ध्या मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तुम्हाला मात्र भाजी जर कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही झाकण न ठेवताच तिला व्यवस्थित हलवून घ्या। आता यावर छान ताजी कोथिंबीर गार्निश करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीला रंग सुरेख आलेला आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात साधी सोपी सरळ होणारी भाजी। घरात जर भाजीला काही नसेल किंवा टिफिनला सकाळच्या घाईत तुम्हाला काही बनवायचं असेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। याला चपाती, भाकरी, वरण भात कशाच्याही सोबत खा, उत्तम लागते, अप्रतिम लागते। साधी सोपी रेसिपी आहे। तर माझी ही सिंपल छोटीशी रेसिपी आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।